मित्रांनो, निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकणाऱ्या मध्यम वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारने केला आहे. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारने पावले उचलत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली. त्याचबरोबर हाऊसिंग सेक्टरला तब्बल 15,000 कोटींचा अर्थपुरवठा करण्यात आल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले. SWAMIH म्हणजेच स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अँड मिड इन्कम हाऊसिंग योजनेच्या माध्यमातून याआधी 50,000 घरांचे काम पूर्ण करण्यात आले होते. आता सरकारने आणखी 40,000 घरांचे काम 2025 मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. गृहविकास क्षेत्रातील अडचणी लक्षात घेऊन अर्थमंत्र्यांनी SWAMIH फंड 2 जाहीर केला असून रुपये 15,000 कोटींच्या संमिश्र वित्तपुरवठा योजनेद्वारे आणखी 1 लाख घरांचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपासून अर्धवट राहिलेल्या गृह प्रकल्पांमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे अडचणीत होती. त्यांना घराचे EMI आणि भाडे दोन्ही भरावे लागत होते. नव्या निधीमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास गती मिळेल आणि गृहविकास क्षेत्रात नवे विश्वासार्ह वातावरण तयार होईल. सर्वांसाठी घरे या उद्दिष्टाने प्रेरित होत सरकारने शहर विकास सुधारणा आणि शेवटच्या टप्प्यातील निधी सहाय्य यावर भर दिला आहे. रुपये 1 लाख कोटींच्या अर्बन चॅलेंज फंड मार्फत शहरांमध्ये गृहविकास आणि पायाभूत सुविधांसाठी मोठे गुंतवणूक प्रोत्साहन मिळणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून हा निधी गृहविकास प्रकल्पांना नवे बळ देईल. त्याचबरोबर कामगार, ग्राहक आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देईल असे मत व्यक्त केले आहे. गृहविकास हे भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रमुख अंग असून बजेट 2025 व 26 मध्ये सरकारने गृहप्रकल्पांचे रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी स्पष्ट वचनबद्धता दर्शवली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना त्यांचे स्वप्नातील घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धन्यवाद.